ओ माय गुडनेस, कसलं भारी रे. तर आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला. जे आम्ही असं इमॅजिन सुद्धा नव्हता केला की असं दर्शन होईल. सोळप्पा महाराजांचं जे घर आहे तिथे, जिथे स्वामींची समाधी आहे तिथे होता. सो मस्ट विजिट टेक्सटाईल शॉप आहे ते, इकडचा सोलापूरचा. गणपती बाप्पा मोरया बोलूनच खावं लागणार आहे. क्रेझी. ओ गॉड. सॉरी, माझा रामू काका झालाय जरासा. पण आपण आता बनवतो आहोत बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी. का ते तुम्हाला मी पुढे सांगते, पण आता आपण लाडू बनवायला घेऊया. लाडू झालेले आहेत, पुरण शिजत ठेवलेलं आहे. तयारी करायची मला. मुळात मी बॅग पण भरलेली नाहीये, इथनं सुरुवात आहे. म्हणजे थोडंफार सगळं सामान एकत्र करून ठेवलंय, पण अजून बॅग भरायची बाकी आहे. म्हणजे प्रॉपर बॅगेत सगळं सामान टाकायचं बाकी आहे. तर असं सगळं आहे. चला. नवीन हेअरकट बघताय माझा? आय एम सो हॅपी. माझ्या केसांची जी दशा झालेली ना, मी सांगू नाही शकत की माझ्या केसांची काय दशा झाली होती. सो हेअरकट प्रत्येक प्रोजेक्ट संपल्यानंतर मी हेअरकट करते. ओ माय गुडनेस, कसलं भारी रे. चल, क्या ही बात है. ये प्रिया. जर का तुम्ही सुद्धा सोलापुरात येऊन ही प्रमुख देवस्थानं करणार असाल तर आय सजेस्ट की तुम्ही सोलापूर स्टेशन पासून जवळचं एखादं हॉटेल निवडा. आम्ही हे निवडलेलं हॉटेल स्टेशन पासून 10 मिनिटं अंतरावर आणि हायवे पासून 8 किलोमीटर अंतरावर होतं. आणि त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट सुद्धा असल्याने आम्हाला इथे तिथे जेवणासाठी भटकावं सुद्धा नाही लागलं. तर तुम्ही माझ्या बागे बघत असाल तर आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला. सकाळी आम्ही फुल एकदम सोलापूरला लवकर येऊन सगळं चेक इन करून फ्रेश वगैरे होऊन पहिलं आमचं दर्शन केलेलं आहे आम्ही पंढरपूरचं. आणि ॲक्च्युली आमचा यायचा प्लॅन फारच अचानक होता. नंतर मग असा अचानक प्लॅन झाला तर म्हटलं की आता झालंच आहे तर मग जाऊन येऊया. ही मागे तुम्ही बघताय हे मंदिर आहे आपल्या विठ्ठलाचं. आणि आता आम्ही चाललो आहोत चंद्रभागेच्या तीरी. चला. मकर कुंडली तळपती चोरी तुमची कौतुकमयी राही. कल्याण करा काय पाहिजे तुझ्या वासुदेव हरी पांडुरंग आहे. तुळजापूर दर्शनासाठी आम्हाला साडी नेसायची होती म्हणून आम्ही हॉटेलवरती पुन्हा परतलो. आमच्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं आणि साड्या नेसून आम्ही निघालो तुळजापूरला.
तुला यायचंच आहे इथून तिथून तिथून इथून. ये 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 रे. नाही नाही ये ये अरे ये. तर असं म्हणतात की देवीच्या दर्शनाला जायचं असेल तर देवीसारखं सजून नटून जावं लागतं. तर आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आणि आम्ही तिथे अभिषेक सुद्धा करणार आहोत जाऊन. सो सकाळी पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन. ऍक्च्युली खूप गर्दी होती. भले आता आषाढी एकादशी झाली असेल, खड्डे पण आत्ताच याचे होते. भले आषाढी एकादशी आत्ताच झाली असेल तरी सुद्धा अगदी 3-4 तास वगैरे चरण स्पर्श दर्शनासाठी लाईन होती. सो मग आम्ही मुखदर्शन घेऊन निघालो कारण की आमचं इथे 7 वाजता अभिषेकचं बुकिंग होतं. मग आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरसाठी. मला नाही माहिती आतमध्ये ऑब्व्हियसली फोन अलाउड नसेलच, पण जेवढं काही कव्हर करता येईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आणि असं एकदम छान साडी वगैरे नेसून आम्ही अशा रेडी होऊन कायच म्हणजे ऐकतच नाहीयेत. वा 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 वा. 1-2 आशीर्वाद एक्स्ट्रा देईलच आम्हाला देवी नक्की. एवढे एफर्ट्स घेतल्यात तुम्हाला काय हवं ते घ्या असं म्हणेल नक्की. चला. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्ही असं इमॅजिन सुद्धा नव्हता केला की असं दर्शन होईल. म्हणजे इतकं जवळ प्रॉपर फेस टू फेस वालं दर्शन आमचं झालेलं आहे. कसं वाटलं? छान वाटलं. छान दर्शन आमचं झालं की विचारू नका. खूप छान. म्हणजे ऍक्च्युली अभिषेक त्यांनी म्हणाले होते, पण आम्हाला असं वाटलं की अभिषेक इन द सेन्स की तिथे पूर्ण प्रॉपर पूजा वगैरे बसून काहीतरी असेल आणि ते मंत्रोच्चार करतील आणि मग सगळ्या गोष्टी असं आम्हाला वाटलं होतं. बट तिथे बेसिकली त्यांनी अभिषेक करतात. म्हणजे आता मी तरी इथून सगळं प्रॉपर खड, नारळ, ओटी, तांदूळ घरातनं तुम्ही बघितलात ते मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि सगळंच म्हणजे प्रॉपर तो सगळं शृंगाराचं सामान हे सगळं घेऊन गेलो होतो आम्ही इथनं. आणि नंतर मग त्यांनी तिथून सुद्धा ते ताटात आम्हाला प्रॉपर सगळं करून दिलं होतं. त्याच्यात जो अभिषेकाचं सामान होतं ते स्पेशली होतं की केळी आणि दही ह्याचं तिथे अभिषेक चालू होता. म्हणजे तिथे देवीचं काय म्हणतात अभिषेक वगैरे करून आहे ना प्रॉपर रेडी वगैरे करत होते. तर ते सगळी ती प्रॉपर पूजा आम्हाला बघायला मिळाली, जी आपण फक्त यूट्यूबवर किंवा असं इंस्टाग्रामवरती रील्सवर किंवा नॉर्मल छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये जे आपण बघतो ते आम्ही प्रत्यक्षात आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. अगदी अशी समोर ती मूर्ती होती. आणि म्हणजे आमच्या दोघींचा पण पर्सनली असा एक्सपिरियन्स होता की आमचं असं झालं की हे जे म्हणजे असं खरं वाटतच नव्हतं की आपण इथे आहोत, हे आपण बघतोय, हे सगळं होतं आहे. म्हणजे इतकं सुंदर एक्सपिरियन्स होता की कायच म्हणावं. तर खूप छान वाटलं. आणि सगळ्यात मला असं वाटतं की फक्त एक गोष्ट अशी झाली की पाऊस असा धोधो जो कोसळायला लागला, पूर्ण साडीचा बट्ट्या बोळ झाला. म्हणजे आम्ही भिजलो, ऑलमोस्ट आम्ही भिजलो. बट ठीक आहे, अदरवाईज इतकं छान दर्शन झालं, सुंदर. आता उद्याच्या दिवशी आपलं होणार आहे अक्कलकोट आणि गाणगापूर. सकाळी पुन्हा अक्कलकोटला अभिषेक आहे. ऑब्व्हियसली आता इथे आतमध्ये फोन अलाउड होते मंदिराच्या आसपासच्या एरियात होते, पण गाभारात ऑब्व्हियसली नव्हते आणि आमच्याकडे सगळं सामान होतं तर तेही काही करू शकत नाही. अक्कलकोटला पण सेमच सीन आहे माझ्या मते. तर तिथे पण काय करा म्हणाला, पण जेवढं शूट करायला मिळेल तेवढं मी नक्की करणार आहे. बाय द वे माझी साडी कशी वाटते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि हिची सुद्धा. आता जरा फटफट चेंज करून झोपतोय कधी असं झालं आहे. चला बाय. लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये. येस, साडीची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये
काय कमेंट करा, आम्ही तुम्हाला सांगू की आमच्या साड्या कुठनं आहे. माझी महेश्वरी सिल्क आहे आणि हिची ऑनलाईन हिने इंस्टाग्रामवरून एका अकाउंटवरून घेतली. खूप छानच आहे. आणि ब्लाऊज पण कुठून मागवलं ते सगळं सांगू. नाही सांगायचं होतं. ओके, बघितलं कमेंट मध्ये काय करणार, अमेझॉन वरून मागवलंय. हो ऑनलाईन ऑर्डर केलाय, तुम्हाला लिंक हवी असेल स्पेशली प्लस साईज साठी तर नक्की कॉमेंट करा. येस. आणि मीडियम साईज साठी ही साडी सुद्धा, ही ज्वेलरी सुद्धा, ही ज्वेलरी सुद्धा आणि ब्लाऊज सुद्धा, सगळ्या गोष्टींच्या लिंक हव्या असतील तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला पाठवू. बाय. ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे तिथेच त्यांचाच एक म्हणजे त्यांचाच रेस्टॉरंट आहे. आम्ही तो जेवायला आलो. भयंकर भूक लागली आणि त्यांच्या जेवणाची टेस्टसुद्धा सुंदर आहे. आम्ही दुपारी जे जेवलो आहे असं 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 भरभर 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 ते म्हणजे आम्ही मागवतो ते आणतात आणि आम्ही खातो. सुरुवात करूया सूपपासून. आम्ही तुला देतो थोडंसं टेस्ट करू. लॉल. सोलापुरात सुद्धा ब्लिंकिट करतो आम्ही. म्हणजे काय ब्लिंकिट? नाही ते फक्त तेवढंच आहे ना, ते क्वांटिटीच्या हिशोबाने ऐसे दिले डाळ पण छान. डे 2. अंकिता, हे बाबा तू आता काय करते? अरे ही लाडू बघ काय झाले, ते वितळले पूर्ण. ते थोडंसं त्यांना शेप देते पुन्हा. काय पुरण आहे का हे ह्याचं पुरणपोळीचं? नाही, हे बेसनाचे लाडू आहेत जे आपण आणलेत भरून करून. पण ते असे थोडे वाव, अंकिता सो इंटेलिजंट. हां, जुगाड जुगाड ब्रो, जुगाड जुगाड करता आला पाहिजे. कशी खातात? ते आपली प्रत्येक विषय आहे ते नाही. शक्यतो पातळ दही आमटी म्हणा त्याच्यात कुस्करून खायला पाहिजे. म्हणजे फक्त अशीच कुरकुरीत. हो हो हो. गरम वगैरे नाही करायची. काहीच करू नका. ते आता रेडी येते का तुम्ही परत गरम ते करायला गेला तर त्याचं हे बिघडतं. हे कसं आहे, तुम्ही घरात काय करता थापून पूर्णपणे त्याला शेकून घेताय. आपण त्याला थापून त्याला वावत नाही तर त्याला थापून अर्धवट तळत फेकून त्याला कोळशावर भाजून घेत होते. म्हणून तो तुमचे भाकऱ्या बघा घरात 2 नाही तर 1 नाही तर 2 दिवसात कडक ते आपले हे भाकऱ्या तुम्ही 3-3, 4-4, 6-6 महिने ठेवा खुसखुशीत होतात. ते कडक कडक होत नाही तसं पापडासारखं. ही अशी रचना तुम्हाला आत्ता तरी कुठेच बघायला मिळणार नाही. किती डिटेलमध्ये प्रॉपर केलेलं आणि किती सुंदर आहे हे. अशी असायची आपली घरं आधी. तर जस्ट आमचा आता अभिषेक झालेला आहे आणि इतकं म्हणजे मला असं वाटतं की मी ॲक्च्युली मी 2019मध्ये मी स्वतः पहिले येऊन गेले आहे. मी माझ्या आईबाबांबरोबर आले होते. पण आत्ताचा एक्सपिरियन्स जो आहे ना तो काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे आम्ही प्रॉपर अभिषेक, आता मी जे म्हणाली कालचा अभिषेक तो आम्हाला कळला नाही की एक्झॅक्टली काय होतं. पण आत्ता सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला तेवढं कळलं नाही. पण आत्ताचा अभिषेक म्हणजे प्रॉपर अभिषेक आम्ही केला. स्वामींच्या मूर्ती आणि पादुकांना प्रॉपर अभिषेक करून पूजा करून ते सगळं केलं आणि इतकं छान म्हणजे. आणि हा अभिषेक तुमचा होतो
सोळाप्पा महाराजांचं जे घर आहे तिथे, जिथे स्वामींची समाधी आहे तिथे होतं. जे वटवृक्ष मंदिर आहे त्याच्यापासून 1 किलोमीटर आधी आहे. सो तिकडे या सगळ्या गोष्टी होतात आणि आता आम्ही चाललो आहोत वटवृक्ष मंदिराकडे. हां, सुंदर एक्सपिरियन्स. अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गाणगापूरला दर्शन, इतकं सुंदर दर्शन, म्हणजे असं 5 मिनिटात दर्शन झालं आमचं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो थोडीशी शॉपिंग करायला. थोडं जरा घाईघाईत झालं आणि पाऊस होता त्याच्यामुळे मला काही शूट करायला मिळालं नाही. पण पुलगम म्हणून पुलगम म्हणून एक ना टेक्स्टाईल शॉप आहे. तेच मॅन्युफॅक्चरर आहेत आणि तेच डिस्ट्रीब्युटर आणि त्यांचा प्रॉपर रिटेल शॉपसुद्धा आहे. सो मस्ट विजिट टेक्स्टाईल शॉप आहे ते. इकडचं सोलापूरचं, तिकडे तुम्हाला सोलापुरी चादरी, टॉवेल, नॅपकिन सगळं 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 काय मिळेल आणि प्युअर कॉटनमध्ये. सो मस्ट विजिट. आणि आता आम्ही आलो आहोत सिद्धरामेश्वर टेम्पलला सोलापूरमध्ये. कशावर खायचं? मिरची बरोबर सॉस आहे. खेकडा काय होता? खेकडा भाजी असते याला, खेकडा भाजी म्हणतात. लाल भाई तूप असं ओतलंय त्याच्यावरती. हे कशासोबत खायचं? असंच खायचं? इसको वजह सर अपना मिर्ची का रहता, मिर्ची थोड़ा अच्छा रहता है, उसको हाफ फ्राई करके कट करके देते हैं. कॅन्सल. ते खाल्ल्यावर आपण डिस्को बनवतो. अशी प्रॉपर तुपात, म्हणजे असं तूप टपकतंय, लिटरली तूप टपकतंय. मला ॲक्च्युली शेंगदाण्याचं असं काय मिक्स केलेलं आवडत नाही, बट मी ट्राय करणार आहे इथे. मावा चिक्की खातो ना आपण, A1ची मावा चिक्की शेंगदाण्यावाली, सेम वाटतंय ना? क्रेझी. ओ गॉड, एकदम सुंदर सुंदर. हे प्लीज डेझर्ट म्हणून खा. आम्ही आधी मागवले कारण आम्हाला माहिती नव्हतं, पण डेझर्ट म्हणून खाण्यासारखं आहे. म्हणजे अशी छान गरम गरम. शेवभाजी पण मागवली आपण. ओ भाई साहब, दे दो अभी थोड़ा सा. कशाला बोलतात भाई ठेचा, म्हणजे इथे सोलापुरात, बोला तुम्ही बोलायचे. सोलापुरात येऊन तुम्ही ठेचा जर नाही खातात तर मग कायच. एक साधा एक सट्टा बोला. गणपती बाप्पा मोरया बोलूनच खावं लागणार आहे. फर्स्ट टाइम खाते भाई. मिरचीची अख्खी टेस्ट येते. कोणीतरी खा ना पहिलं. तिखट आहे. मिरची टेस्ट येणार. माझं नाकात जातंय ते मिरचीचं. हे फक्त टेस्ट आहे, तिखट नाहीये. तिखट नसतो यांचा. माणसं मरतील ना मग. आमच्या ट्रेनला आहे फक्त हाफ एन आवर.
नाही चारी शमरे परंतु नाबले बेगाही साखी विवद करिता पडतो प्रवाही ते तू भक्ताला गे ते तू दासाला गे पावसन बलाही जय देवी जय देव पंचदृत्या सर्वनी सरोवरी सर्वदे तारक संजवनी जय देवी सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके करुण नरम सुदे जयंती मंगला कलिपित दुर्गा सुदे स्वाहा सदा सुदे कुला भूल भवानी माता की जय.